मित्रांनो, आपल्याकडे विज्ञानावर आधारित चित्रपट खूप कमी बनतात. मराठीत तर बनतच नाही. पण जेव्हा बनतात तेव्हा ते विज्ञान शिकवायला नाही, तर विज्ञानाचा पद्धतशीर मर्डर करायला बनतात. असाच एक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा 2015 मध्ये आला होता, देऊळ बंद. आता त्याचा सिक्वल येतोय. वरवर पाहता हा चित्रपट खूप आध्यात्मिक आणि डोळ्यात पाणी आणणारा वाटतो. पण जरा तुम्ही थोडा लॉजिकल विचार करत असाल आणि तुमच्याकडे जराशी देखील विवेक बुद्धी असेल, तर हा सिनेमा बघताना कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येईल. मित्रांनो, मी या चित्रपटाचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहे. अगदी आध्यात्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक अशा सर्व अंगाने. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चित्रपटाची सुरुवात होते राघव शास्त्री पासून. कश्मीर महाजनी यांनी ती भूमिका साकारली आहे. तो नासाचा खूप मोठा सायंटिस्ट आहे आणि मने खूप कट्टर नास्तिक आहे. पण आपल्या चित्रपटांमध्ये नास्तिकांची व्याख्या काय असते? तो स्वभावाला उद्धट असला पाहिजे, सतत चिडलेला असला, भारतीय समाज संस्कृतीचा तिरस्कार करणारा, परोपकारी नसणारा, वाईट प्रवृत्तीचा. पण येथेच लेखकाने पहिली गल्लत केली. राघव शास्त्री नास्तिक का असतो? कारण लहानपणी त्याचे वडील वारले, तेही स्वामींच्या मंदिरात. देवाने त्याला मदत केली नाही म्हणून तो देवावर रागावून असतो. भावांनो, याला नास्तिकत्व नाही, याला देवावरचा रुसवा म्हणतात. खरा नास्तिक माणूस पुरावे नाही म्हणून देवाचे अस्तित्व नाकारतो. तो देवावर चिडून बसत नाही, कारण ज्या गोष्टीवर तुमचा विश्वासच नाही तिच्यावर तुम्ही रागावणार कसे? पण चित्रपटात नास्तिक म्हणून एक वेगळंच चित्र रंगवल्या गेलं. त्यांना हवा तसा सोयीचा नास्तिक उभा केला, तोही शास्त्रज्ञ, त्यातही नासाचा. बरं, अंधश्रद्धाळू भक्तांची पण एक वेगळीच दुनिया असते. त्यांना भावेल झेपेल असं सरळ थेट चित्र उभ्या केलं गेलं. नास्तिक वर्सेस स्वामी. पण एवढंच नाही, यात एक सामाजिक चित्रीकरण सुद्धा दिसते. हे सामाजिक चित्रीकरण ही बघितलं पाहिजे. इस्रोचे शास्त्रज्ञापासून जिथे राघव शास्त्री थांबला असतो, तर त्या सोसायटीत झाडून पुसून सगळेच्या सगळेच व्यास, दामले, देशपांडे, बल्लाळ, कुलकर्णी, पेंडसे आणि सगळे वेल एज्युकेटेड, सभ्य, नीटनेटके, सालस स्वभावाचे, विशेष म्हणजे सगळे स्वामी भक्त. बरं, मग बहुजन पात्र दाखवलेत का? हो, दाखवले आहेत. पण त्यांचे विशिष्ट वेशभूषा, केस रचना, वागणे सगळं गचाळवाणी आणि दळभद्री, वागण्या बोलण्यात असभ्य. एक सीन आहे, राघव शास्त्रीच्या शोधात एक एटीएस अधिकारी इस्रोच्या त्या सायंटिस्ट लोकांकडे येतो, ज्यांचं सामाजिक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर तो आधीच नाव सांगून परिचय देतो. बरं, आणि तरीही बल्लाळ नावाचा शास्त्रज्ञ त्याला पुन्हा नाव विचारतो. जाधव असं नाव सांगताच तो लगेच त्याला गणितात किती मार्क होते असा प्रश्न करतो. जाधवला आश्चर्य वाटतं. तो का म्हणून विचारतो. त्यावेळी बल्लाळच्या सोबतचे जोशी कुलकर्णी खिल्ली उडवत उत्तरतात. त्यावरून लायकी कळते. दुसरा म्हणतो इंटेलिजन्स आणि बल्लाळ उद्गारतो लायकी. बहुजनातील नाव दिसताच आम्ही कसे मेरिटवाले आणि तुमची काय लायकी नाही, अशा अविर्भावात जाधव आणि त्यांचे साथीदाराला तुच्छतेने झटकारून तेथून ते बल्लाळ, व्यास, कुलकर्णी, जोशी निघून जातात. काहींना वाटेल हा योगायोग आहे. जाती उच्चत्व आणि सो कॉल्ड मेरिटचं तुंतुन येथे काही विषय नसताना वाजवल्या गेला. हे बऱ्याच जणांच्या लक्षातही येणार नाही आणि समजणारही नाही. तर इंटरव्हल नंतर या सिनेमात साक्षात स्वामी समर्थांची एंट्री होते आणि ते फक्त या शास्त्रज्ञाला दिसतात. तर स्वामी राघव शास्त्रीच्या मागे मागे फिरत असतात. तो जेव्हा इस्रोच्या कॉरिडॉर मधून मीटिंग हॉलकडे जातो, तेव्हा तिथे शास्त्रज्ञांचे काही फोटो लावलेले असतात. स्वामी पहिला फोटो बघतात, राईट बंधूंचा. त्यांनी विमानाचा शोध लावला. स्वामी त्या फोटोला उद्देशून म्हणतात, काय आमच्या पुष्पक विमानाची कॉपी केली? तेच, आमच्याकडे सगळे शोध लागले. आमच्याच धर्मग्रंथांमध्ये आधी सगळं लिहून ठेवलं होतं. या पाश्चात्य लोकांनी सगळं चोरलं वगैरे वालं. व्हॉट्सअप वालं नॉलेज. हे व्हॉट्सअप नॉलेज, हा प्रोपगंडा. स्वामींकडूनही हे करून घेताना थोडं विचार करायला पाहिजे होतं. असो, आता वळूया या सिनेमातल्या सर्वात महाभयंकर आणि डोकं फोडून घ्यावशा वाटणाऱ्या सीनकडे. चित्रपटात एक दृश्य आहे जिथे साक्षात स्वामी समर्थ आईन्स्टाईनच्या फोटो समोर उभे राहतात आणि विज्ञानाला चॅलेंज देत राघव शास्त्रीला म्हणतात,
मी प्रकाशाचा वेगच बदलला तर. म्हणजे भाऊ, एका शास्त्रज्ञाला आणि विज्ञानाला चुकीचं ठरवण्यासाठी चित्रपटाचे लेखक थेट या संपूर्ण विश्व चालवणारे मूलभूत नियमच बदलायला निघालेत. अरे हा काही आपल्याकडच्या एसटी बसचा स्पीड नाही, गेअर टाकला आणि बदलवला. थोडक्यात काय तर विज्ञानापेक्षा अध्यात्मश्रेष्ठ आहे हे दाखवण्याच्या नादात लेखकाने स्वामींच्या तोंडी असा संवाद दिला, ज्याने संपूर्ण मॉडर्न फिजिक्सचा चक्काचूर झाला. देवाची शक्ती दाखवायला चमत्कार ठीक होते हो, पण थेट स्पीड ऑफ लाईट बदलण्याची भाषा. पुढे थॉमस एडिसनचा फोटो येतो, तेथेही अशाच प्रकारचं बोलले जाते की त्याने दिव्याचा शोध लावला. पण मी तर म्हणजे स्वामींनी पूर्वेपासून पश्चिमेला फेऱ्या घालणाऱ्या सर्वात मोठ्या दिव्याचा शोध लावला. पृथ्वीवर जेवढे दिवे नसतील तेवढे दिवे युनिव्हर्स मध्ये मी फिरवतो. हास्यास्पद वक्तव्य स्वामी करतात. सूर्य तिकडे चीन मध्ये पण उगवतो आणि तिकडे अमेरिकेत पण. त्या लोकांना जाऊन सांगा बरं की हा सूर्य आमच्या स्वामींनी तयार केला. दोन आणतील आणि आकलून लावतील. मित्रांनो, खरं तर ही कृतज्ञता आहे, ज्या लोकांनी अपार कष्ट, बुद्धी, कौशल्याने वैज्ञानिक शोध लावून आपलं जीवन सुकर केलं. आपण जे सुख सुविधांनी सज्ज असं जीवन आज जगतो, ज्यांच्यामुळे ते आहे, त्यांना ते क्रेडिट न देता केवळ ईश्वराच्या नावावर बोलबचनगिरी करणाऱ्याला द्यायचं. हा चित्रपट निर्मात्याचा, लेखक, डायरेक्टर म्हणा किंवा असे विचार ठेवणाऱ्यांचा कृतज्ञपणा म्हणावा लागेल. भारी कोडगेपणा लागतो यासाठी. बरे, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते स्वामी म्हणजे ईश्वर असं दाखवलं आहे. म्हणजे स्वामी समर्थांच्या जागी जर साईबाबा, गजानन महाराज किंवा अगदी अलीकडचे वित्तू बाबा जरी ठेवले तरी काही फरक पडणार नाही. बरं, या लेखक दिग्दर्शकांनी आपलं नरेटिव्ह रेटण्यासाठी जागोजागी वैज्ञानिक तथ्यांशी खोडसाळपणा केलेला दिसतो. राघव शास्त्रीची आई तिच्या नातीला सांगते की दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. राघव शास्त्री याला अंधश्रद्धा म्हणतो, पण तिथेच एंट्री होते साक्षात स्वामी समर्थांची. स्वामी म्हणतात हे सायंटिफिकली करेक्ट आहे. रक्तात लोह असतं म्हणून मानवाचं शरीर म्हणजेच चुंबक असतं आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास हृदयाकडे अशुद्ध रक्त पुरवठा होतो. वा, काय ते फिजिक्स आणि काय ती केमिस्ट्री. शाळेतल्या केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलोय की जेव्हा एलिमेंट्स एकत्र येऊन संयुग बनतात तेव्हा त्यांचे गुणधर्म मूळ घटकापेक्षा वेगळे असतात. आपल्या रक्तात लोह असते हे 100% खरं आहे, पण ते हिमोग्लोबिनच्या स्वरूपात असते. त्यामुळे आपले रक्त कधीही चुंबकाकडे आकर्षित होत नाही. ते फेरोमॅग्नेटिक नसते. जर स्वामींचा हा दावा खरा मानला तर आज वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठं मशीन MRI फेल ठरली असती. MRI मशीनचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा काही पटीने शक्तिशाली असते. जर रक्तातील लोह पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला घाबरून इकडे तिकडे पडत असेल तर MRI मशीन मध्ये जाताच माणसाच्या शरीरातील सर्व रक्त एका बाजूला गोळा होऊन माणूस जागीच मरण पावला असता. पण तसं होत नाही. म्हणजेच हा पूर्णपणे वैज्ञानिक तथ्यांशी केलेला खोडसाळपणा आहे. आता सामान्य लोकांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. म्हणजे साक्षात चित्रपटात ईश्वर दाखवायचा स्वामीच्या स्वरूपात आणि त्याच्याकडून खोट्या गोष्टी घडवून आणायच्या, लोकांना मूर्खात काढणार. बर, चित्रपटात अजून एक हुकमी एक्का टाकला जातो. स्वामी राघव शास्त्रीला विचारतात, तुम्ही शास्त्रज्ञांनी गॉड पार्टिकल शोधला की नाही? आणि आपल्या नासाचा शास्त्रज्ञ असा गप्प बसतो जणू स्वामींनी त्याला थेट विश्वाचे गुपितच विचारले. सामान्य प्रेक्षकाला वाटते बघा, विज्ञानाने पण देवाचा कण शोधला म्हणजे देव सिद्ध झाला. पण मित्रांनो, या कणाचे खरे वैज्ञानिक नाव आहे हिग्स बोसान. हा क्वांटम फिजिक्स मधील एक मूलभूत कण, ज्यामुळे इतर कणांना द्रव्यमान मिळते. मग याला गॉड पार्टिकल नाव कोणी दिले? देवाने? नाही. 1996 मध्ये नोबेल विजेते शास्त्रज्ञ लिओनी लेडरमन या कणावर एक पुस्तक लिहित होते. हा कण प्रयोगात सापडणे इतके कठीण होत जात होते की ते वैतागले होते. चिडून त्यांनी पुस्तकाचं नाव ठेवलं होतं द गॉड डॅम पार्टिकल. पण प्रकाशकाला वाटले की पुस्तकाच्या नावामध्ये गॉड डॅम म्हणजे शिवी किंवा अपशब्द असेल तर पुस्तक विकले जाणार नाही. म्हणून त्यांनी मार्केटिंगसाठी डॅम शब्द काढला आणि नाव केलं द गॉड पार्टिकल. एका प्रकाशकाच्या बिझनेस स्ट्रॅटेजीला आपल्या चित्रपटाने साक्षात देवाचा पुरावा म्हणून सादर केले. काय म्हणावे या कल्पकतेला.
चित्रपटाचा शेवट नेहमीप्रमाणेच होतो. जेव्हा सर्व वैज्ञानिक तंत्रज्ञान अपयशी ठरते तेव्हा स्वामींच्या एका चमत्काराने सगळे प्रश्न सुटतात आणि शास्त्रज्ञ विज्ञानाची हार मानून देवाला शरण जातो, गुडघे टेकतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक अतिशय घातक विचार पेरतो. तो म्हणजे संकट आले की प्रयोगशाळा बंद करा, संशोधन थांबवा आणि चमत्कारांची वाट पहा, कारण विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे. मित्रांनो, जर जगाने हा विचार केला असता तर आज पोलिओ, प्लेग किंवा करोना सारख्या महामारींवर मानवाने कधीच लस शोधली नसती. आपण अजूनही लिंबू मिरची आणि नवस फेडण्यातच अडकून राहिलो. येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्या काळात स्वामी होऊन गेले त्याच काळात पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजीवांचा शोध लावला. आपल्याला होणारे आजार हे कुठल्याही दैवी प्रकोपाने होत नसून या सूक्ष्मजीवांमुळे होतात. नंतर त्यावर लसी निघाल्या, औषधी निघाली. तत्पूर्वी साथीच्या रोगांमध्ये गावेच्या गावे नष्ट व्हायचे, पण स्वामींनी यासाठी काही केल्याची इतिहासात नोंद नाही. पण याचंही श्रेय आता आपण स्वामींना देऊन टाकू. काय फरक पडतो? मित्रांनो, देऊळ बंद हा चित्रपट मनोरंजनासाठी आणि गाण्यांसाठी ठीक आहे, श्रद्धा वगैरे वगैरे, पण असंही म्हणता येत नाही. कारण सर्वसाधारण देवभोळ्या लोकांना चुकीची माहिती देऊन, त्यांच्यात गैरसमज पसरवून, त्यांच्यात अंधश्रद्धा वाढवणारा, त्यांचं भावनिक आर्थिक शोषण करणारा, फसवणूक करणारा हा चित्रपट आहे. श्रद्धेच्या नावाखाली लोक त्यांच्या आहारी जात असतील, पण सत्याच्या आधारावर आणि वास्तविकतेवर तो कुठेही टिकत नाही. विज्ञानाच्या कसोटीवर तो पूर्णपणे नापास होतो. हा विज्ञानाचा पराभव नाही, तर धार्मिक भावनांचे भांडवल करून गल्ला जमवण्यासाठी केलेला छद्म वैज्ञानिक प्रोपगंडा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुमचं या सर्वांवर काय मत आहे? तुम्ही श्रद्धा, अंधश्रद्धा यात नेमका काय फरक करता? मोकळेपणाने व्यक्त व्हा. माझ्या मतांशी सहमत नसाल तर तसंही सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया देऊळ बंद 2च्या रिव्ह्यू मध्ये. त्याचंही असंच विश्लेषण आपण करणार आहोत. तेव्हा जुळून राहा. धन्यवाद.